शून्यातून निर्माण केलं. बोलता बोलता तो पण बोलला. म्हटलं अजून काय काय शून्यातून निर्माण केलं? हे घर पण म्हटलं आपण शून्यातून निर्माण केला. शून्यातून घर, मृदंगाची कला पण शून्यातून निर्माण केली. म्हटलं मग काही अजून फ्लॅट वगैरे काही शेती? 12 एकर शून्यातून घेतला पठ्ठ्यानं. माझा बाप दुसऱ्याच्या घरी आणि सालदारकी करत होता. सालदारकीच म्हणतात ना इकडे. हा, काहीच नव्हतं. माझ्या आजोबांचं झोपडं होतं. वडील पत्र्याच्या टपऱ्यात राहत होता. पठ्ठ्यानं बंगला बांधला. पठ्ठ्याने बंगला बांधला. शून्यातून निर्माण केलं. हा पॉइंट मी पकडला म्हणून तुम्ही पॉइंट सांगितला मला. आता तो पॉइंट सांगतो. मग मी त्याला फिरवलं. म्हटलं तुमचं हेच गाव का? नाही म्हणे आमचं तसं. आणि भाऊबंदाचं गाव अमुक ढमुक टमुक. संजय पुढे म्हणून ना गाव नाही सांगत. आणि त्यानंतर विचारलं की तुम्ही किती भाऊ वगैरे सगळं विचारलं हळूहळू. म्हटलं आणि तुम्ही आतापर्यंत किती कार्यक्रम वगैरे? भरपूर कार्यक्रम. म्हटले इतके वाजवले इतके काही म्हटलं त्याचं काही गणना नाही आहे. आणि म्हटलं मग हे घर पठ्ठ्यानं बांधलं शून्यातून? मग मी सांगितलं. म्हटलं शून्यातून बांधलं? म्हटलं हो. म्हटलं मग जमीन पण तुम्हीच तुमची निर्माण करून त्याच्यावर घर बांधलं असेल? स्वतःची जमीन आणली असेल तुम्ही. आमच्या विश्वकर्मा भगवंताची जमीन वापरली नसेल. तुम्ही स्वतःची जमीन बनवली ना घर बांधायला? स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द लँड स्वतःची आहे का? युअर सेल्फ, तुमची स्वतःची जमीन? अरे जमीन विश्वकर्मा भगवंताची. शिल्पकृती विश्वकर्मा भगवंताकडनं आली आणि ती कलाकारांनी वापरली. त्या मिस्त्री लोकांनी, इंजिनियरने ती वापरली. पण सर्वात मोठे इंजिनियर माझे विश्वकर्मा भगवान आहेत. आणि आपण त्यांच्यावर नुसत्या आयत्या पीठावर रांगोळ्या काढत आहोत आणि म्हणत आहोत की आम्ही शून्यातून निर्माण केलं. ही गर्वोक्ती दूर करा. याच्याने परमात्मा प्राप्त होणार नाही. परमात्मा मोजायचा असेल तर फक्त भक्ती भक्ती भक्ती. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे मध्ये शिट्टी मारू नको. योग याग तपे देहाची या योगे. ज्ञानाची या लागे न सापडसी. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. धन्यवाद. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐसी. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म. अस्मै श्री गुर पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू संतांसी. रंगऊ चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंची. ते नमस्कारोनी आता
मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे प्रस्तुत प्रसंगी, प्राप्त स्थळी संप्राप्त अभंग निरूपण रूपी कीर्तन सेवेसाठी जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराज यांचा देवाला जर मोजायचं असेल तर त्याचं परिमाण आताच्या भाषेत मीटर कोणतं, आणि ते जर आपल्याला मोजता नाही आलं तर आपण मोजण्याच्या समकक्ष पोचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि ते करताना स्थिती कशा प्रकारची असली पाहिजे याचं प्रतिपादन करणारा 4 चरणांचा अल्प परिचित अभंग प्रस्तुत केलेला आहे. मंडळी, कीर्तन सेवेचं निमित्त काय आहे याची जवळजवळ सर्वांना कल्पना आहेच असं गृहीत धरतो. विश्वप्रसिद्ध सनातन हिंदू धर्माचे एक मोठे आराध्य दैवत भगवंताचे पूर्ण परब्रह्म साक्षात विश्वकर्मा भगवान यांची आज जयंती, आणि त्या जयंतीच्या निमित्ताने इथे हा एक वारकरी मेळावाच भरलेला आहे. आळंदी पंढरीची यात्रा जणू काही या ठिकाणी अवतरलेली आहे. असा मला आत्मविश्वास नाही, असा माझ्यावर दबाव येत आहे. इथे इतके कीर्तनकार आहेत आणि ते एकाहुनी बडीरे, आणि त्यांनी घेतला माझा बडीरे असं म्हटलं तरी काही वावगं नाही. आणि कोणाकोणाचा नामूल्य करावा माझ्यासमोर प्रश्न आहे. मी सुरुवात करतो. आमचे परमादरणीय परमपूज्य हरिभक्तिप्राण योगी दत्तानाथजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. महाराजांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आमचे परमादरणीय परमपूज्य आणि मसदीवरून आलेले देवस्थानाचे अध्यक्ष गणेशजी महाराज यांचे चरणारवंदी साष्टांग वंदन करतो. आमचे परमादरणीय परमपूज्य माळी गुरुजी यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. त्याचप्रमाणे आमचे देवबा काका अध्यक्ष यांची वंदनीय उपस्थिती या ठिकाणी शोभत आहे. दहिवेलवरून कुठे बसलेत? वा वा वा. दहिवेलवरून भक्ती प्रेमाचा वेल घेऊन आणि आपल्या शूरपाणला आलेले आमचे नानासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. आमचे आदरणीय विलास आबा महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णाजी तात्या, आदरणीय आणि सगळे चोपदार बंधू. वा वा वा. 3 प्रकारचे चोपदार असतात. 2 प्रकारचे आहेत इथे. 3 प्रकारचे, 3 रंगाचे. त्याच्यामध्ये काही X+, काही Y+ आणि काही Z+. पंतप्रधानांना जी सुरक्षा असते तशी सुरक्षा या ठिकाणी कीर्तनकाराला असते. आज तशी आम्हाला भीती नाही, पण सुरक्षा करायचं त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून हे सुरक्षा बल या ठिकाणी आणि फार मोठी शोभा वाढवत आहे. त्याचप्रमाणे आमचे आणि या कार्यक्रमाला फार सुंदर आणि ज्यांचं आशीर्वादात्मक स्वरूप आहे आमचे आदरणीय नंदलालजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचे आशीर्वाद, ज्यांच्या आशीर्वादानंच या कार्यक्रमाला सुरुवात केली आमच्या कैलास भाऊंनी, आदरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान कृष्णाजी माऊली महाराज, त्यांचे आपण पायिक आणि त्यांच्याच आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 23 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या साध्वी यशोदा अक्का यांची शुभाशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेतच, आणि त्यांच्या आशीर्वादानंच हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या कैलास भाऊ माऊली सावंत सर्व्हिसचे मालक आणि त्यांचा पूर्ण परिवार, आदरणीय गणेश भैया, त्यांचे सुपुत्र, मनापासून हा परिवार असा नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो वडील कीर्तनकार असतात तर पोरं हॉटेलमध्ये, आता पुढचं बोलायला नको, इथे गुह्यतमम शास्त्रम. पण हा आमचा कैलास भाऊंचा पूर्ण परिवार, आदरणीय कैलास मुरलीधर कुंवर यांचा हा परिवार फार सुंदर. त्यांच्या सौभाग्यवती सौ प्रतिभा कैलास आणि कुंवर, त्याचप्रमाणे गणेश कैलास कुंवर, सौ भावना गणेश कुंवर,
कुमारी धनश्री कैलास कुवर, चिरंजीव शिवांश तेजस कुवर आणि संपूर्ण कुवर परिवारानं आयोजन केलं आणि एवढा मोठा माऊली परिवार या ठिकाणी एकत्र झाला. सर्वांना मी साष्टांग वंदन करतो. दंडवत दंडापरी दंडवत दंडापरी दंडवत दंडा दंडवत दंडापरी उरले नोरे उरावे उरले नोरे उरावे उरले उरे उरावे उरले उरे उरावे उरले उरे उरावे उरले उरे उरावे दंडवत दंडापरी उरले उरे उरावे उरले उरे उरावे दंडवत दंडापरी उरले उरे उरावे दंडवत दंडापरी उरले उरे उरावे उरले उरे उरावे उरले उरे उरावे उरावे अति सुंदर. तुम्हाला काय देवानं देण दिलेली आहे त्या देणला वंदन करतो. कसं षड्जमधून पंचममध्ये घुसतात मी बघतच राहतो. काय यांच्याजवळ जादू आहे. वा 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 अति सुंदर. कार्यक्रमासाठी आदरणीय माऊलींचे नातू बापूसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात माझ्या कार्यक्रमाचं बीजारोपण केलं, आमचेच विद्यार्थी हरिभक्तिप्राण विजयजी महाराज काळे यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढत आहे. आणि समस्त माऊली भक्त परिवार कोणाकोणाचं नाव घेऊन कोणाकोणाचं सोडावं. नामूल्यक जर करायला सुरुवात केली नरेंद्र महाराज तुमच्यापासून, तर नरेंद्रपासून राजेंद्रपर्यंत पूर्ण 3 तास होऊन जातील तरी हा विषय संपणार नाही. दोघं मृदंगाचार्य, विणेकरी महाराज फेट्यावाले, 2 प्रकारची उपरणे त्यांचे असं जर वर्णन करायला लागलो तर मग 12ही आवाजने अपूर्ण पडतील. सर्व लहान थोर बार गोपाळ माता भगिनी आणि तरुण मंडळ, राजनैतिक, शैक्षणिक, पारमार्थिक आणि सर्व प्रकारच्या क्षेत्रातील भाविक भक्तांना साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर, मधुर, गोड, बऱ्याच ठिकाणी. आणि माईक जवळून बोललो तरी आवाज येत नाही, पण इथे माईकपासून दूर अंतरावरून जरी बोललो तरी सुस्पष्ट आवाज येत आहे. त्यांना धन्यवाद देतो मी. हे 3 ऑपरेटर आलेत. मी असं म्हटलं होतं एकानं सिस्टम सांभाळावी, एकानं स्टेरिओ सांभाळावेत आणि एकानं भोंगे सांभाळावेत अशा प्रकारचे 3 ऑपरेटर आहेत, 2 कॅमेरामॅन आहेत आणि सगळे माऊली भक्त परिवार. सर्वांना मी मनोभावे साष्टांग दंडवत करतो. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठाल. भगवंताचे अनेक अवतार, त्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेनुसार 10 अवतार सांगितलेले आहेत. मोजतो मी, बरोबर भरतात का? बोला चुकलं, एखादा कमी पडला तर तुम्ही टाकून घ्या आणि एखादा वाढला तर तुम्ही वजा करून घ्या. मोजा बरं, करूया प्रयत्न. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, श्रीराम, बौद्ध आणि कलंकी. किती झाले? 10. त्याच्यात भगवान ज्यांची आज जयंती आहे, भगवान विश्वकर्मांचं नाव आलं का? आलं का त्याच्यात नाव? मग आपण भगवान विश्वकर्मा म्हणतो. तुम्ही जर भगवान विश्वकर्मा म्हणता तर 10 अवतारांमध्ये त्यांचं नाव येत नाही. आणि तुम्ही विश्वकर्मा जयंती कशी साजरी करता? पूर्व पक्ष आहे कुवर परिवारासाठी. हा पूर्व पक्ष म्हणजे प्रश्न आहे वारकरी संप्रदायातून, बरं का? लक्ष देऊन ऐका. बरं चला, श्रीमद भागवतामध्ये आणि सुरुवातीला भगवंताचे 24 अवतार आलेत. आता 24 नाही मोजून दाखवत, तुमच्या डोक्याला अजून खास सुटेल. त्या 24 अवतारांमध्ये सुद्धा भगवान विश्वकर्मा हे नाव नाही.
हा आणि मग विश्वकर्मा हे जर 10 अवतारामध्ये नाव नाही, विश्वकर्मा जर 24 अवतारांमध्ये नाव नाही, तर मग आपण भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करतो, याला काय आधार आहे? अशा प्रकारचा प्रस्तावनेतच मोठा प्रश्न निर्माण होतो. बरं चला, 5 प्रकारच्या देवतांची उपासना मुख्य सांगितलेली आहे. त्याला 5 पंच संप्रदाय म्हणतात, ते पंच आणि पंथ म्हणतात. ते पंचपंथ कोणते? पंचदेवतांपासून पंचपंथ मानले जातात. मोजा ते पंचपंथ सांगतो, मोजा. वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य आणि सौर. किती झाले? 5 देवतांची उपासना करणाऱ्या आणि त्या पंचपंथांना ही नावं दिली आहेत. भगवान शंकरांची उपासना करतात, त्यांना शैव म्हणतात. भगवान विष्णूंची उपासना करतात, त्यांना वैष्णव म्हणतात. देवी मातेची उपासना करतात, त्यांना शाक्त म्हणतात. भगवान गणेशांची उपासना करतात, त्यांना गाणपत्य म्हणतात. आणि सूर्यनारायणाची उपासना करतात, त्यांना सौर म्हणतात. इथे सगळे जाणकार श्रोते आहेत असं गृहीत धरतो नाही, आहेतच. कारण इथे म्हणजे 75% अधिक कीर्तनकार मंडळी, हे जे सगळे गुणीजन बसले आहेत ना, आपल्याकडे जवळजवळ बसतात. बऱ्याच ठिकाणी विजय महाराजांना कल्पना आहे 100 फूट अंतरावर बसले असतात बऱ्याच ठिकाणची मंडळी. इथे वक्त्याचं आणि श्रोत्याचं नेत्र एकीकरण झालं पाहिजे. लक्षात आलं का? आय कॉन्सन्ट्रेशन म्हणतात ना त्याला. हां, मला इंग्रजी नाही मराठीतून बोलण्याची सवय आहे. तर नेत्र एकमेकाला भिडले तर श्रोत्याचं आणि वक्त्याचं मन एकत्र होतं आणि त्यामुळे वक्त्याला बरंच चांगलं बोलावं असं वाटतं. म्हणून आपण सगळे या ठिकाणी आणि भवादृश्य जाणकार श्रोते आहेत. पंच आणि संप्रदायामध्ये पंचपंथांमध्येही भगवान विश्वकर्मांचा पंथ नाही. 10 अवतारांमध्ये नाव नाही, 24 अवतारांमध्ये नाव नाही. आणि मग आपण जी विश्वकर्मा भगवंताची जयंती साजरी करतो त्याला आधार काय? चला आता लक्ष देऊन ऐका. भगवंताचे जे 10 अवतार सांगितले, 24 अवतार सांगितल्यात, तेवढेच अवतार आहेत असं नाही. भगवंत अवताराच्या राशी आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, उभा विटेवरी, शंकर चक्र गदा, शंकर चक्र गदा, पद्मसहित घरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी, शंकर चक्र गदा, शंकर चक्र गदा, पद्मसहित हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंकर चक्र गदा, पद्मसहित हरी, शंकर चक्र गदा, पद्मसहित हरी. अवताराच्या राशी आहे. हे तर 10, 24 तर हे नसते, सांकेतिक काय मोजण्यासाठी आहेत. भगवंताच्या अवताराच्या काय आहेत? राशीच्या राशी आहेत. राशी म्हणजे नेमकं काय? 1, 2 नाही, अनंत अवतार. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. भगवंताचे अनंत अवतार आहेत. शास्त्रात असं वर्णन आहे. शिवपुराण घ्या, श्रीमद भागवत घ्या, भगवान गणेशांचं वर्णन करणारं मुद्गल पुराण घ्या, देवी मातेचं वर्णन करणारं देवी भागवत घ्या, त्यामध्ये असं वर्णन आहे. भगवान शिवशंकरांचं वर्णन करणं शिवपुराण जर आपण उचललं तर त्यामध्ये असं वर्णन येतं की वाळूचा अत्यंत सूक्ष्म बारीक कण, तिथून तर हिमालयासारखा मोठा पर्वत, हे भगवान शिवशंकरांचे स्वरूप आहेत. प्रत्येक जीव हा भगवंताचं स्वरूप आहे. तुका म्हणे कैची किंवा तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कैसी तुका म्हणे कैसी. कोठे जीव निराळा, 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 कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैसी जीव, कोठे जीव निराळा,
मध्ये असे गाणारी मंडळी असतात तेव्हा प्रमाणाला डबल चाल लावली जाते, तेव्हा अतिशय आनंद निर्माण होत असतो. त्याला भक्तिरस म्हणतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस. भक्तिरस आणि ब्रह्मरस एकत्र होतात आणि भक्तिरसात ब्रह्मरसाचं मिश्रण करणारा एकमेव संप्रदाय तो माझा वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाला आपल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या 5 तालुक्यांमध्ये जर कोणी जोपासला असेल, त्याला खत पाणी दिलं असेल, तर आमचे आदरणीय वैकुंठवासी कृष्णाजी माऊली महाराज. मोठ्या मोठ्या श्रीमंतांकडे जाणारे मोठे मोठे गुरु भरपूर आहेत, परंतु गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचून गरिबाला हृदयाशी लावणारे आमचे माऊली महाराज. श्रीमंताचे गुरुजी भरपूर आहेत. तो श्रीमंत नालायक जरी असला तरी लायक आहे असं मुखांना म्हणून पापाच्या वाटेकरी होणारे भरपूर गुरु आहेत. परंतु भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंतापासून दूर गेलेल्याला त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात धरून भगवंतापर्यंत पोहोचवणारे आमच्या आदरणीय कृष्णाजी माऊली महाराज. आणि त्यांचे आपण पाईक. भगवंताचा प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. लक्ष द्या इकडे. शिवपुराणात असं वर्णन आहे, कारण मी आता नुकतीच शिवमहापुराण कथा सांगून आलो. श्रीमद भागवतातही वर्णन आहे. आता प्रत्येक पुराणाचा संदर्भ देत राहिलो तर वेळ लांबण्याचा संदर्भ होऊन जाईल, म्हणून अत्यंत संक्षिप्त आणि सापेक्ष आपल्यासमोर निवेदन करत पुढे चलतो. प्रत्येक जीव मुंगीपासून म्हणजे मुंगीसारखा अणुहो अणियान, अतिशय सूक्ष्म महतो महियान, अतिशय महान म्हणजे सर्वात लहान जीव आपण मुंगी, आणि सर्वात मोठा प्राणी हत्ती. डायनासोर गेला आता, कालाच्या प्रवाहात तो लुप्त झाला. मुंगी अत्यंत लाईनीत चालणाऱ्या मुंग्या. मुंगीपेक्षा मोठा कोण असतो? मुंगीचाच भाऊ मुंगळा. बरोबर बोलले तुम्ही, बरोबर. मुंग्या लाईनीत चालतात. मुंग्या लाईनीत चालतात. मुंगळे लाईनीत चालत नसतात. पाहतो मी. विश्वास नसेल तर निरीक्षण करा, आणि खोटं निघलं तर मी ₹1,000 दंड भरायला तयार आहे. मुंग्या लाईनीतच चालतात. इकडून 10-15 मुंग्या जातील तर तिकडून त्याच लाईनीत 10-20 मुंग्या भेटतील. बरं, मुंग्या एकमेकीला भेटतात का? वैन कोठे जायराई नाही. मी कीर्तन ऐकायला स्वरूपांडे जायराई. मुंग्या एकमेकीला भेटतात, मुंगळे भेटत नाही. कारण मुंगळे असे पसरून चालतात. मी पुढे जाईल आणि मुंगळे एकमेकाला पकडतात. एकमेकाला एवढे पकडतात, मुंडकं एकाचं तरी मुंडकं तुटतं तेव्हा दुसरा मुंडकं सोडत असतो. मी हे मुंगळे आणि मुंगे सांगतो, तुम्ही दुसरे समजू नका. मुंगी मुंगळे त्याच्यापेक्षा थोडंसं वरती चालल्यावर वाणी. लक्षात आलं ना? वाणी म्हणजे वाणी समाजाचे नाही, ते शेतातले वाणी सांगतोय. हां, वाण्यामध्ये 2 प्रकार, लहान वाणी, मोठी वाणी. त्याच्यापेक्षा थोडंसं आपण वरती गेलो असं पुढे ते सरड्याची बहीण पाल. हां, पालपासून वरती सरडे. असं जर आपण वरती गेलो, हे सगळे जे चेतन तत्व दिसतात, तिथे जे चैतन्य स्वरूप आहे ते भगवंताचं स्वरूप आहे. मुंगी आणि राव आम्हा सारी काची देव, आम्हा सारी काची देव, आम्हा सारी काची देव. मुंगी आणि राव आम्हा सारी काची देव, आम्हा सारी काची देव, सारी काची देव, सारी काची देव. मुंगी वाजवा टाळी जोरात वाजवा. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची देव. बरंच माझं पाठांतर आहे तर जमलं मला. नवीन कीर्तनकाराच्या कीर्तनात असं प्रमाण दिलं तर त्याला मोठी पंचायत होऊन जाईल. मुंगी आणि राव म्हणजे सर्वांमध्ये चैतन्य समान आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. एकच परमात्मा. त्या परमात्म्याला जेव्हा सृजन कार्य करायचं होतं आणि सृजन कार्यामध्ये शस्त्रास्त्रांची आवश्यकता पडणार होती आणि त्यामध्ये शस्त्रास्त्रांच्या द्वारा काही शिल्पकृती निर्माण कराव्या लागणार होत्या, त्यावेळेला त्या परब्रह्माने आणि विश्व करण्यासाठी विश्वम करोति इति विश्वकर्मा, त्यावेळेला विश्वकर्मा रूप धारण केलं. तेच पूर्ण परब्रह्म विश्वकर्मा रूपाने प्रकट झालं. बोलिये विश्वकर्मा भगवान की जय.
आणि मग ते जे विश्वकर्मा भगवान आहेत ते पूर्ण परब्रह्म आहेत आणि परब्रह्म हे मन आणि वाणी याच्या पलीकडं आहे. मग त्याला जर मोजायचं असेल, त्याचं जर मोजमाप करायचं असेल तर मग त्याला कशाने मोजायचं? अभंगाच्या पहिल्या चरणात मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे हे स्वरूप मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचातीत मन वाचातीत मन वाचातीत तुझे स्वरूप मन वाचतीत तुझे हे स्वरूप म्हणून नियमाप भक्ती केली मन वाचतीत तुझे हे स्वरूप म्हणून नियमाप भक्ती केली म्हणून नियमाप भक्ती केली म्हणून नियमाप भक्ती केली भक्तीची आमापे भक्तीची आमापे भक्तीची आमापे मोजितो आनंदा भक्तीची आमापे भक्तीची आमापे भक्तीची आमापे मोजितो आनंदा हे मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून आम्हा भक्ती केली मन वाचातीत तुझे स्वरूप म्हणून आम्हा भक्ती केली म्हणून आम्हा भक्ती केली म्हणून आम्हा भक्ती केली भक्तीची आमापे भक्तीची आमापे भक्तीची आमापे मोजितो आनंद भक्तीची आमापे भक्तीची आमापे भक्तीची आमापे मोजितो आनंद मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून आमाप भक्ती केली म्हणून आमाप भक्ती केली मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून आमाप भक्ती केली म्हणून आमाप भक्ती केली बजाओ बजाओ, ताली बजाओ। ताली क्यों बजानी चाहिए, इस बात को मैं बताने का प्रयास करता हूँ। यदि यह बात अच्छी लगी तो जोर से ताली बजाना। मेहंदी रंग लाती है यारो, मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद, उसी प्रकार दिल में अच्छी बात बैठती है जोर से ताली बजने के बाद। टाळी कमीत कमी अशी वाजवली पाहिजे आपल्याला आणि आपल्या मागच्या पुढच्या डावीकडच्या उजवीकडच्या चौघ जणांना ऐकू गेली पाहिजे, नाही तर काय कशाला वाजवतोस। टाळी अशी वाजली पाहिजे। अजून टाळी जोरात कशी वाजवायची बघा, हा जो हात आहे ना त्याला काही अर्थ नसतो। भजनातही टाळी अशी वाजवली पाहिजे की ती 2-4 जणांना ऐकू गेली पाहिजे। टाळी वाजवण्याचा एक उत्साह वाढतो, टाळी वाजवण्यामुळे भक्ती घडते आणि टाळी वाजवण्यामुळे टेन्शन मिटतं। समजतंय का तुम्हाला। हायपर टेन्शन ज्यांना असेल, ज्यांना रात्री झोप लागत नसेल, उठी उठी बसत असतील, हा ज्यांना ऍसिडिटी आग होत असेल, काही
खाल्ल्यानंतर आणि त्यांना पचत नसेल त्यांनी रोज 2 मिनिटं टाळी वाजवावी असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. माझं म्हणणं नाहीये आणि ते वास्तविक सत्य आहे असं अनेकांवर अनुभव परीक्षण केलं गेलेलं आहे. म्हणून टाळी जोरात उठाला. बरोबर आहे. आता मागचे पण हुशार झाले. अजून एक मुद्दा सांगतो, सिक्रेट पॉइंट, लक्ष देऊन ऐका. जो चांगली टाळी वाजवतो भजनात त्याची गरिबी दूर होते आणि पैशावाला होतो. खरंच ना, खरंच याचं परीक्षण केलं गेलेलं आहे. जो टाळी वाजवून भजन करतो त्याचं भजनात मन लागतं, त्याला भजनात आनंद निर्माण होतो, त्याला भजनात गोडी निर्माण होत असते. जो नवीन माळकरी झालेला आहे त्याने भजनात पुढे बसून भजनामध्ये टाळी इमानदारीनं प्रामाणिकपणे वाजवली तर निश्चित त्याच्यावर परमेश्वराची कृपा होते. हा मला आत्मविश्वास. कर्ज काढून का होईना. हा, आता तुम्ही लय हुशार झाले. पैशावाला व्हायचं म्हटल्यावर टाळ्यावर साड्या सुरू झाल्यात. ऐका, कर्ज काढून का होईना विश्वकर्मा भगवंताची जयंती सुरू केली, कर्ज दूर झालं. व्याजानं पैसे काढले होते आमच्या कैलास दादांनी, त्यांचं कर्ज दूर झालं. आता ते दुसऱ्याला कर्ज देऊ शकतात अशी त्यांची परिस्थिती नाही. प्रामाणिकपणा हा परमार्थात महत्वाचा आहे. प्रामाणिकपणा ज्याच्या जीवनात असेल तो प्रामाणिकपणा त्याच्या भजनात, त्याच्या टाळी वाजवण्यातून आणि त्याच्या जीवनातून झळकत असतो. आमच्या कुंवर परिवारातून तो झळकत आहे. विठ्ठल मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. थोडेसे अभंगाचे शब्द जटिल आहेत आणि ते जटिल सोडवण्यासाठी मी जटावाला उभा आहे. इथे 3 जटावाले आज जमलेले आहेत. 2 फेट्यावाले, 3 जटावाले. हा योगायोग म्हणतात याला. एक पूर्ण भगवे, एक अर्धे भगवे अर्धे पांढरे आणि एक बाबा आणि अजून वेगळ्या भगवान श्रीकृष्ण भगवंताच्या आणि श्यामवर्णाची. नीलांबुज श्यामल कोम आपल्याच वर्ण भगवंताचा आणि तो श्याम वर्ण आहे. अशा प्रकारचा हा योगायोग म्हणतात याला. मी उभ्या गंधावाला, आपण आडव्या भस्मावाले, आपण नाथपंथातले. कानामध्ये आपले कुंडल, आमच्या गड्याला उभा आपला आडवा भस्म. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. ही वारकरी संप्रदायामध्ये विविधतेत एकता, विविधतेत समरसता हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आपला धर्मजागरण मंच आणि धर्मजागरण मंचावर आम्ही आदरणीय दत्तानाथजी महाराजांनी आम्ही एका ठिकाणी येत असतो आणि मला एका ठिकाणी विषय दिला होता सामाजिक समरसता. आणि त्या सामाजिक अचानक माझ्याकडे विषय आला की सामाजिक समरसतेवर बोला. 2, 4, 10, 20 दिवस आधी सांगितलं असतं तर मनुष्य काहीतरी चिंतन करतो. हा अभंग आजच पाठांतर केला बरं का. हां, 2, 4, 10 दिवस. आता अचानक कीर्तन कशा निमित्ताने मी पॉम्पलेट पाहिलं नव्हतं आणि नंतर आज पाहिलं ते रस्त्यावर येताना मी 2 तास मागे थांबलो, अभंग पाठ केला. नंतर आपल्यासमोर निवेदन करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यावर सद्गुरू जोग महाराजांची कृपा, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचे आणि माझ्या कृष्णाजी माऊली महाराजांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. मी आपल्यासमोर जो मुद्दा निवेदन करत आहे, हे भगवंताचं स्वरूप जे आहे ते मन वाचा अतीत. तिथे अतीत शब्द आहे. मनाच्या अतीत, वाणीच्या अतीत, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. लक्ष द्या आता. हे स्वरूप परमात्म्याचं, भगवान विश्वकर्मा हे पूर्ण परब्रह्माचे अवतार आहेत आणि त्यांचं स्वरूप जे आहे ते मनाच्या अतीत आहे, वाणीच्या अतीत आहे. जेथ मनाची नखी बुद्धीची दृष्टी ते इंद्रिया कीर होईल काही. वा, असे पाठांतरवाले पाहिजेत. नहीं तो बऱ्याच ठिकाणी असे सापडतात. तुम बको हमको इतबार है, तुम लढो हम कपडे संभालते. काय बोलावं त्यांच्या समोर. कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की कीर्तन करणं बंद करावं. आणि आमच्याच काही नारदाच्या गादीवर उभं राहणाऱ्यांनी आणि व्यास गादीवर बसणाऱ्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की त्यांच्यामुळे श्रोत्यांचे कान खराब झालेत. श्रोत्याचा कान जर चांगला असेल तर वक्त्याला दान चांगलं देता येत असतं. आणि म्हणून आपण सर्वजण, त्यामध्ये मी सुद्धा येतो, आपण म्हणजे मी,
तुम्ही म्हटलं की मग तुम्ही आणि मी वेगळं होऊन जाईल. आपण सर्वजण आपले कान चांगले ठेवूया, तर आपले श्री गुरु कृष्णाजी माऊली महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला दान चांगलं मिळेल, हा मला आत्मविश्वास आहे. आम्ही श्रोत्यांचे कानं खराब करायला काहीही कशाही प्रकारचं उभं राहून कशाही प्रकारचं वक्तव्य करायला लागलेलो आहे. मनुष्याने लक्ष देऊन ऐकावे असं माझं नम्र निवेदन आहे. संपत्तीसाठी आणि प्रसिद्धीसाठी आपला ट्रॅक रॉंग करू नये. ज्याची संपत्ती चुकीच्या मार्गाने येते त्याची संतती बिघडत असते, आणि ज्याची अधांतरी म्हणजे अचानक प्रसिद्धी होत असते, नाटकं करून थोटांड करून एकदम चंप घेतो, त्याची चार्जिंग संपते आणि कुठंतरी पडतो, खड्ड्यात पडतो, सापडत सुद्धा नाही, समुद्रात पडतो, कुठं जातो कालाच्या प्रवाहात सापडत सुद्धा नाही. म्हणून जंप न घेता हळूहळू घाटाच्या वळणानं चढावे. श्री गुरूंची संत सज्जनांची कृपा संपादन करत अनेकांच्या सद्भावना सोबत घेत आणि सर्वांचं हित व्हावं अशा प्रकारची सद्भावना मनामध्ये ठेवत जर व्यक्ती पुढं चालत राहिला तर तो प्रसिद्ध नाही झाला तरी तो सिद्ध होतो, हा मला आत्मविश्वास आहे. विठ्ठला विठ्ठला प्रसिद्ध होण्यासाठी जेवढे आपण प्रयत्न करत आहोत तेवढे सिद्ध होण्यासाठी करत नाही, याचा मला मनोजन्य खेद आहे. सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करावा. सिद्ध होतो तो प्रसिद्ध होतो, नाही प्रसिद्ध झाला तरी त्याला प्रसिद्ध होण्याची अपेक्षा राहत नाही जर तो सिद्ध झाला तर. म्हणून सिद्ध होण्याकडे आपण वाटचाल करावी. आपण म्हणजे मी पण त्याच्या अंतर्गत आहे. आणि भगवंताचं स्वरूप नेमकं काय आहे जे आपल्याला परमसिद्धीकडे नेऊ शकतं. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मनाच्या अतीत आहे म्हणजे मनाच्या पलीकडे आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे. मग ते इंद्रियांच्या पलीकडे हे सांगण्याची गरज नाही. ते इंद्रिया किरजोगे होईल काय जे मनाच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे आहे ते, आणि सुख 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्या पलीकडे जरूर असेल. म्हणून लक्ष देऊन ऐकावे. म्हणून हाताने म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांनी देव पकडण्याचा, देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला गेला तर तो पुण्य प्रदान करतो, परमात्मा प्राप्त होत नसतो. लक्ष देऊन ऐका. शरीराने परमार्थ केला तर त्याने पुण्य मिळेल. त्याला ब्रह्मलीन परमश्रद्धीय स्वामी रामसुखदासजी महाराज यांच्या भाषेमध्ये कर्ण सापेक्ष साधन म्हटलेलं आहे. 2 साधनं सांगितल्यात, कर्ण सापेक्ष आणि दुसरं कर्ण निरपेक्ष. म्हणजे आपल्या सर्वांसाठी कामाचा विषय. म्हणजे मी आपल्याला सांगतोय म्हणजे मी उपदेश आहे असं नाही. मी आपल्याला सांगता सांगता मी वर्णन करता करता श्रवणसुद्धा करत आहे. परमात्मा प्राप्तीसाठी 2 प्रकारची साधन सामुग्री, एक आहे कर्ण सापेक्ष, दुसरे कर्ण निरपेक्ष. कर्ण म्हणजे साधन, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वं मन, यांना हे बहिर्करण आहेत. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय बहिर्करण आहेत म्हणजे बाहेरचे करण म्हणजे बाहेरचे साधन, आणि मन बुद्धी हे आतलं साधन आहे म्हणून याला म्हणतात अंतःकरण. करण म्हणजे काय? साधन. हे साधन आहेत. आणि या साधनांच्या सापेक्षाने परमात्म्याला जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला, परमात्मा पकडण्यात येत नाही. यशोदा माईने कान्हाला पकडण्यासाठी, थांब कान्हा तुला पकडतेस, थांब कान्हा तुला पकडतेस, धावत चालल्या. यशोदा माता जेव्हा धावत होत्या तेव्हा कान्हा सापडत नव्हते. त्यावेळेला काय घडलं? यशोदा माता जेव्हा धावत चालल्या तेव्हा यशोदा मातेच्या कानात 2 कर्णफुलं होते. ते 2 कर्णफुलं खाली पडलेत. केसांना फुलांचा काय म्हणतो आपण त्याला, गजरा होता. बरोबर शब्द सांगत चला, फुलांचा गजरा होता. त्या गजऱ्यानं सुद्धा यशोदा मातेची साथ सोडली. काय कारण आहे? भक्तिशास्त्रकार असं सांगतात, भक्तिशास्त्रामध्ये जड़ वस्तु सुद्धा चेतन स्वरूप असते. जिस मैया को कान्हा ने छोड़ दिया है और कान्हा मैया से भाग रहा है, तो पुष्पों का गजरा और कानों के कुंडल सोच रहे हैं, यदि मैया को कन्हैया छोड़ के जा रहा है तो हम भी मैया को छोड़ देंगे, हम भी मैया के साथ नहीं रहेंगे. शरीराने कान्हाला पकडण्याचा प्रयत्न केला, कान्हा सापडले नाही. शेवटी आणि यशोदा माई थकल्या, खाली बसल्या. सांगितलं, कान्हा नाही सापडत तू बाबा, मी थकले. आणि जेव्हा यशोदा माई असं म्हणतात तेव्हा कान्हा जवळ प्रकट झाले. मैया पकड आता मला.
म्हणजे जेव्हा आपण शरीराने मनाने बुद्धीने देवाला पकडण्याचा प्रयत्न करतो, अभिमान धारण करतो, थोडक्यामध्ये मी असं करेल आणि देवाला प्राप्त करून दाखवेल, इम्पॉसिबल, अशक्य. उलट त्याने अभिमान वाढतो आणि जेव्हा व्यक्ती त्यामध्ये साधनाला पूर्ण शक्ती लावून आणि थकतो, विचार करतो की याच्याने आता परमात्मा सापडणार नाही, तेव्हा परमात्मा त्याच्या अधीन होत असतो, परमात्म्याकडे जावं लागत नाही. आणि म्हणून मन वाचातीत तुझे स्वरूप. हां, आणि मग परमात्मा वन वाचातीत असल्यामुळे मनही समर्पित करावे. मनाने, ऐका, एक मुद्दा निवेदन करतो. तन मन धन, तन समर्पित करावे, मनही समर्पित करावे आणि धनही समर्पित करावे. जसं आमच्या कुंवर परिवाराने तन मन धन समर्पित केलं. आमचे माऊली सावंत सर्व्हिस पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तन मन धनापासून परमार्थ करतायत. 23वे वर्ष ना, 23वे वर्ष. एवढे गुणीजन, अरे हे प्रत्येकाची. आणि जर आपण दक्षिणा काढली आज तर 2 लाखाच्या वरती जाईल यांची दक्षिणा. पण हे 2 लाखाचे गुणीजन फक्त 2, आमचा गणूदादा आणि कैलास भाऊ, या दोघं पिता पुत्रांवर जीवापाड प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. या ठिकाणी धनाला महत्व नाही, या ठिकाणी प्रेमाला महत्व आहे. ये तो प्रेम की बात है उधो, बंदगी इतनी सस्ती नहीं है, यहाँ सरदे कर होते सौदे, आशिक इतनी सस्ती नहीं है. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मन देवाकडे लावावे, मन देवाला समर्पित करावे. पण मी मनाने देवाला पकडून घेईल हे शक्य नाही, अशी भावना ठेवू नये. मन अर्पण करावे, मन प्रसन्न करून देवाला अर्पण करा, पण मनाने देव पकडला जाणार नाही. म्हणून मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मग देवाला जर मापायचं असेल, मोजायचं असेल, तर म्हणून या माप भक्ती केली. देवाला मोजण्यासाठी तराजू काटा लागतो. आणि मग देवाला एका पारड्यात ठेवायचा, दुसऱ्या पारड्यात जर मोजायचं असेल तर त्यासाठी फक्त भक्तीचं माप आहे. का हो तुकोबा, दुसऱ्या मापानं मोजता येणार नाही का? अजिबात नाही. दुसऱ्या चरणात भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता. इतराणे तत्वता, इतराणे तत्वता, नमो देवे, नमो देवे, नमो देवे, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता, भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजितो अनंता, मोजितो अनंता. भक्तीची आमापे, मोजितो अनंता, इतराणे तत्वता नमो देवे, इतराणे तत्वता नमो देवे. भक्तीची आमापे, मोजितो अनंता, इतराणे तत्वता नमो देवे, इतराणे तत्वता नमो देवे. भक्तीची मागच्यांना पैसे वालवायचं आहे ना. भक्तीची या मापे, मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे.
आता मन वाचा ते तुझे हे स्वरूप असं म्हटलं तर तुझे म्हणजे कोणाचे? अनंता. प्रथम चरणामध्ये तसा उल्लेख नाही नेमकं कोणाचे. तुझे म्हटलेलं नाही. तुझे म्हणजे तुम्ही म्हणाल तुझे, तसं नाही. मग त्याच्यासाठी त्याचा उल्लेख केला. अनंता कोण आहे तो? अनंत. अनंत कोणाला म्हणतात? ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. परब्रह्माचं स्वरूप आहे अनादि अनंत. भगवंत अनादि आहे. ज्याचा आदी सांगता येत नाही त्याला म्हणतात अनादि, आणि ज्याचा अंत सांगता येत नाही त्याला म्हणतात अनंत. तर भगवान विश्वकर्मा हे सुद्धा अनादि अनंत आहे. भगवंत अनादि अनंत आहे. माया अनादि शांत आहे. तर परब्रह्म परमात्मा अनादि अनंत आहे. म्हणून परमात्म्याला मोजायचं असेल तर भक्तीची या मापे मोजितो अनंता परमात्म्याला, आणि भक्तीच्या मापानं मोजण्यात येईल. लक्ष द्या, भक्ती दोन प्रकारची. एक आहे काय म्हणतात त्याला, नाही निर्गुण सगुण नाही, सकाम. दुसरी निष्काम. म्हणजे निष्काम भक्ती आणि सकाम भक्ती. तर या ठिकाणी हा जो भक्ती शब्द आलेला आहे, मोजण्यासाठी परमात्म्याचं जर मोजमाप करायचं असेल तर त्यासाठी निष्काम भक्ती, सकाम नाही. हा, सकाम भक्तीने आपले दुःख दारिद्र्य दूर होऊ शकतं, परंतु सकाम भक्तीने अज्ञान दूर होईल की नाही सांगता येत नाही. परमात्मा सकाम भक्तीने मोजला जाईल की नाही हे सांगता येत नाही, पण निष्काम भक्तीने परमात्मा जरूर मोजला जाऊ शकतो. आता सकाम भक्ती काय, पुन्हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे निष्काम लक्षात येईल. भक्ती कमी करणे किंवा भक्ती जेवढी करणे त्याच्या मोबदल्यात तेवढं मागणे, किंवा भक्ती थोडीशी करणे आणि भरपूर मागणे, याला म्हणतात सकाम भक्ती. म्हणजे मागण्यासाठीच भक्ती करणे सकाम भक्ती. पंढरपूरला गेला, 10 रुपयाचं बोगस नारळ घेतलं. चांगलं 20 रुपयाला होतं, 10 वालच ते, कारण त्याला खायचं नव्हतं, ते देवासाठी फोडायचं होतं. 10 रुपयाचं नारळ घेतलं, देवाच्या पायरीजवळ फोडलं. फोडल्यानंतर ते खौट निघालं. आपल्याकडे म्हण आहे, खौट निघणं. वा, तोंडी पाठ आहे तुमचं. अर्ध कीर्तन तर तुम्हालाच येत आहे. खौट नारळ निघालं, देवाला अर्पण केलं, आणि त्या 10 रुपयाच्या नारळाच्या मोबदल्यात यादी वाचली. मुलाला नोकरीला लागू दे, मुलीला चांगलं स्थळ येऊ दे, मी कापूस विकेन तेव्हा भाव वाढू दे, माझा शेजारी विकेन तो भाव पुरा उतरू दे, खड्ड्यात जाऊ दे. कोणती भक्ती? सकाम. सकाम भक्ती. सकाम भक्तीला विशेष महत्व नाहीये. या ठिकाणी निष्काम भक्तीला महत्व आहे. निष्काम भक्ती, इथे जे भक्तीची या मापे मोजितो अनंता, ते म्हणजे निष्काम भक्ती. आता निष्काम भक्ती ही करणं निरपेक्ष असते. लक्ष द्यावे, पुन्हा विनंती करतो. निष्काम भक्ती म्हणजे काय तर, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा आहे, मी देवाचा आहे, हे म्हणणं, हे ऐकणं, हे सांगणं वेगळी गोष्ट आहे, आणि ते स्वीकारणं, ॲक्सेप्ट. एखादं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करतो, नाना महाराज तुम्ही याच्यातले जाणकार आहात. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं, त्याच्यात जर साईन अप करायचं असेल, त्याच्या टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट कराव्या लागतात. त्याच्याशिवाय पुढे नेक्स्ट जातच नाही ते. तसं देव आपला आहे आणि आपण देवाचे आहोत, या दोन टर्म्स आणि कंडिशन जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत पुढे नेक्स्ट जाणार नाही, तिथेच थांबणार. म्हणून देव माझा आणि मी देवाचा स्वीकारलं पाहिजे. नाही लक्षात आलं तर पुन्हा आपल्या समोर निवेदन करतो. आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत याची लिंगभेदाने आपण स्वीकृती केलेली आहे. एखाद्या माणसाला असं वाटतं का, एखाद्या पुरुषाला मी बाई तर नाही उई गऊ, असं वाटतं का त्याला? असा कधी भ्रम होतो का त्याला? कारण त्याने ऍक्सेप्ट केलेलं आहे, आय एम अ मॅन, म्हणजे मी पुरुष आहे, हे त्याने ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता आपण मंडपाखाली आहोत, हे आपण काय केलेलं आहे? ऍक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आपण आता शूरपाणमध्ये आहोत, हे आपण स्वीकारलेलं आहे, याला स्वीकृती म्हणतात. ही स्वीकृती विस्मृत होत नाही. स्वीकृती एकदा झाली की ती विस्मृत होत नाही. तसं आपण देवाचे आहोत म्हणतोय का स्वीकारलेला आहे, याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे. जर म्हणत असाल, जर म्हणत असो तर आपण नेक्स्ट म्हणजे पुढे जाणार नाही. कदाचित पुण्य मिळेल आपल्या परमार्थाने, पण कृष्णाजी माऊलींना जो परमात्मा मिळाला तो परमात्मा आपल्याला मिळेल की नाही शाश्वती आहे, शंका आहे. म्हणून स्वीकारावं की देव माझा आहे, मी देवाचा आहे. मी देहाचा नाही, मी देवाचा आहे.
आपण देहाचा स्वीकारलेला आहे. मी गोरा गोमटा जटावाला दाढीवाला दांडगा बारका हे स्वीकारलेलं आहे आपण. असं स्वीकारलेलं आहे का हे मी नाही, मी त्या परमात्म्याचा आहे हे आपण स्वीकारलेलं आहे का? हे आपण स्वीकारलेलं नाही आहे. हे आपण मी सांगतोय आपण ऐकतोय आपण त्याच्यातच गडबड करतोय. थोडं नेक्स्ट जात नाही ना आपण नेक्स्ट जावे. त्यासाठी कृष्णाजी माऊलींकडे प्रार्थना करावी. पहिल्यांदा प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न केल्यानंतर मग प्रार्थना निघत असते. आपण प्रयत्नच करत नाही त्या दिशेने. आपण फक्त या मड्याची वाह करून घ्या. वा व्हेरी नाईस फाईन थँक्यू गुड बाय टाटा शुरपंडा फाटा याच्यातच मजा मारतोय आपण. लोकांनी वाह करावी. वा काय छान कीर्तन केलं. अरे कीर्तन म्हण रे बावडटा, काय कीर्तन म्हणतो हा कीर्तन. एक आमचे कीर्तनकार हे कॅमेरे लागलेले आहेत संजय महाभारतातले आणि त्यामुळे ते धृतराष्ट्राला निरोप देऊ शकतात म्हणून म्हणून मी सांभाळून बोलतो. आमचे एक कीर्तनकार वय कमी असलं की अनुभव कमी असतात. म्हणून आंबा जोपर्यंत म्हणजे कैरी आणि आंबा आकार सारखाच असतो पण रंग वेगळा असतो. त्याचा स्पर्श सुद्धा वेगळा असतो. कैरी कडक असते, आंबा नरम असतो. कैरी आंबट असते, आंबा गोड असतो. कैरीचा तुरट वास येत असतो, आंब्याचा गोड सुगंध वास नका म्हणू, गोड सुगंध येत असतो. आणि कैरीच आंबा बनत असते पण त्या कैरीला भट्टीत राहावं लागत असतं. तसे आपण सगळे कैरी सद्गुरू कृष्णाजी माऊलींच्या भट्टीत राहिल्यानंतर आपण आंबे होणार. काही भट्टीतच राहत नाही, भट्टीच्या बाहेरच राहतात. कोणाच्या संगतीत जाणार नाही ते. का तुम्ही कोणाकडे शिकले? मी कोणाकडे शिकलो नाही. आकाशातून पडला का तू? कोणाकडे शिकला नाही? असे बरेच भेटतात ना. का तुम्ही कोणाकडे शिकलो नाही महाराज? मी एक मृदंगाचार्य भेटले, नाव नाही सांगणार कारण संजय समोर. का हो तुम्ही कोणाकडे शिकलेत? तर त्यांनी सांगितलं कोणाकडे शिकलो नाही. म्हटलं कसे काय तुम्हाला यायला लागलं? ते आपलं काय म्हणे, आपण सगळं शून्यातून निर्माण केलं. दाढीवाल्यासमोर सांगतो शून्यातून निर्माण केलं. आणि मग थोडंसं नंदू महाराज फिरवलं मी वकिली भाषेमध्ये. मी त्या दिशेनं पण आणि LLB मधून थोडी प्रॅक्टिस करतोय. हां, कारण आपले प्रकरण नेमके ते लोक उमजू देत नाही नेमके काय असतात. म्हणून आपल्या महाराज लोकांचे प्रकरण तरी आपल्याला समजले पाहिजे. हां, आणि त्याच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला तिथेच टचून मारला पाहिजे. बरोबर बरोबर, तुम्ही टचून मारला त्याला. वा वा, ते लय हुशार म्हणजे तुम्हाला तुमच्या तोडीचे महाराज नाही सापडले, हे तुमचं दुर्दैव आहे आज. हा, कुठे काय सांगत होतं मी? हा, काय 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 बोला बोला. अरे माझं वय जास्त झालं ना, माझं वय 135 आहे. काय मुद्दा सांगत होतो? भट्टी, बरोबर. अरे काय हुशार आहे ते. वा वा, हे दाढीवाल्याला उपयोगी पडतात. हा, भट्टी. आंबा कैरी भट्टीत जाते तेव्हाच आंबा बनते. म्हणून कैऱ्यांनी भट्टीत जावं अशी एक कैरी विनंती करत आहे. आपण सर्वांनी सद्गुरू कृष्णाजी माऊली महाराजांच्या भट्टीत जावे आणि त्या ठिकाणी पिकून मग बाहेर यावे. मग कोणी आपला आणि तो गोड स्वाद घेण्यासाठी उत्सुक राहील. हा नारदाच्या गादीला आत्मविश्वास आहे. भट्टीत जो सद्गुरूंच्या भट्टीत जात नाही तो कडक असतो, अभिमानाचा ताठा त्याच्यात असतो. हम कुछ कम नहीं है, हम भी वारकरी संप्रदाय के बहुत धुरंधर विद्वान है. हाँ हो, हाँ हा हो, वकिलाचं पण सांगतो, सायटेशन ते पण देतो आपल्याला. हा, बरोबर आहे. तुम्हीच वकील म्हणजे माझे प्रतिपक्षाचे वकील नंदू महाराज, प्रतिपक्षाचे वकील. पॉइंटवर बोला, पॉइंटवर. युअर ऑनर प्लीज ऑन दिस पॉइंट.
हा बरोबर. हा वकील सांगतो वकील. मग मी त्याला फिरवलं. हा त्या कच्च्या कैरीला फिरवलं. बरोबर पॉइंटवर बोलतो आता, पॉइंटवर. हा त्या कच्च्या कैरीनं सांगितलं की मी कोणाकडे शिकलो नाही, माझा माणूस शिकलो, शून्यातून निर्माण केलं. बोलता बोलता तो पण बोलला. म्हटलं अजून काय काय शून्यातून निर्माण केलं? हे घर पण म्हटलं आपण शून्यातून निर्माण केला. शून्यातून घर, मृदंगाची कला पण शून्यातून निर्माण केली. म्हटलं मग काही अजून फ्लॅट वगैरे काही शेती? 12 एकर शून्यातून घेतला पठ्ठ्यानं. माझा बाप दुसऱ्याच्या घरी आणि सालदारकी करत होता. सालदारकीच म्हणतात ना इकडे. हा काहीच नव्हतं. माझ्या आजोबांचं झोपडं होतं. वडील पत्र्याच्या टपऱ्यात राहत होता. पठ्ठ्यानं बंगला बांधला. पठ्ठ्याने बंगला बांधला. शून्यातून निर्माण केलं. हा पॉइंट मी पकडला म्हणून तुम्ही पॉइंट सांगितला मला. आता तो पॉइंट सांगतो. मग मी त्याला फिरवलं. म्हटलं तुमचं हेच गाव का? नाही म्हणे आमचं तसं. आणि भाऊबंदाचं गाव अमुक ढमुक टमुक. संजय पुढे म्हणून ना गाव नाही सांगत. आणि त्यानंतर विचारलं की तुम्ही किती भाऊ वगैरे सगळं विचारलं हळूहळू. म्हटलं आणि तुम्ही आतापर्यंत किती कार्यक्रम वगैरे? भरपूर कार्यक्रम. म्हटले इतके वाजवले, इतके काही म्हटलं त्याचं काही गणना नाही आहे. आणि म्हटलं मग हे घर पठ्ठ्यानं बांधलं शून्यातून? मग मी सांगितलं म्हटलं शून्यातून बांधलं. म्हटलं हो. म्हटलं मग जमीन पण तुम्हीच तुमची निर्माण करून त्याच्यावर गण बांधलं असेल? स्वतःची जमीन आणली असेल तुम्ही. आमच्या विश्वकर्मा भगवंताची जमीन वापरली नसेल. तुम्ही स्वतःची जमीन बनवली ना घर बांधायला? स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द लँड स्वतःची आहे का? युअर सेल्फ तुमची स्वतःची जमीन? अरे जमीन विश्वकर्मा भगवंताची. शिल्पकृती विश्वकर्मा भगवंताकडनं आली आणि ती कलाकारांनी वापरली. त्या मिस्त्री लोकांनी, इंजिनियरने ती वापरली. पण सर्वात मोठे इंजिनियर माझे विश्वकर्मा भगवान आहेत. आणि आपण त्यांच्यावर नुसत्या आयत्या पीठावर रांगोळ्या काढत आहोत आणि म्हणत आहोत की आम्ही शून्यातून निर्माण केलं. ही गर्वोक्ती दूर करा. याच्याने परमात्मा प्राप्त होणार नाही. परमात्मा मोजायचा असेल तर फक्त भक्ती 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 बस. आणि भक्तीमध्ये भक्तीचं मर्म आहे. देव माझा मी देवाचा. ठेवो नित्य काही न मागती. ठेवो नित्य काही न मागती. ठेवो तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवो नित्य काही न मागती. ठेवो नित्य काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवो नित्य काही न मागती. ठेवो नित्य काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती. जीव भाव देवाच्या चरणी ठेवायचा आणि देवाकडे काहीच मागायचं नाही. ही निष्काम भक्ती. तुलसीदासजी महाराज पण बोलतात भक्तीचं वर्म. आता बऱ्याच जणांना हिंदी साहित्याबद्दल आदर नाही. लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांचे सुद्धा हिंदी दोहे आहेत. लोभी के चित धन बैठे, कामिनी के चित काम, माता के चित पुट बैठे, तुका के चित्त में राम. हिंदी भाषा ही हिंदुस्तानची भाषा आहे. जशी मराठी आपली आई आहे तशी हिंदी आपली मावशी आहे असं म्हणायला काय हरकत आहे. संस्कृत आपली आजी आहे, मराठी आपली आई आहे, हिंदी आपली मावशी आहे. जेव्हा व्यक्ती विश्वातील हिंदू धर्माचा विचार करतो तेव्हा विश्वातल्या हिंदूंना जी जी भाषा समजते त्या त्या भाषेबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण होत असतो. जो फक्त आपल्याला कार्यक्रम चांगले मिळावेत आणि आपण काहीतरी भुलथापा मारून आणि लोकांचे मन मोहित करावे या उद्देशाने जर कोणाचा आदर अनादर करत असेल तर ती त्याची संकुचित वृत्ती आहे. संकोचोनी कारे झाला असे लहान घे या पोषण ब्रह्मांडाचे. कधीचाच एक मुद्दा सांगावा वाटत होता पण एक मुद्दा सांगतोच आता. सांगू का? जाऊ द्या काही सांगत नाही. बरं सांगतोच. हां बघा आपल्या
भारत देशाची राष्ट्रभाषा हिंदी, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी. राज्यभाषा ग्रॅमॅटिकली बोलताय, व्याकरणातून बोलतोय. राज्यभाषा मराठी आहे, मातृभाषा नाही. संजय माझ्या समोर आहे, याची मला प्रत्यक्ष जाणीव आहे. हा, कारण त्याच्यात बरेच कौरव खाली टिप्पणी करू शकतात. मराठी मातृभाषा नाही, मराठी राज्यभाषा आहे. व्याकरणात अपूर्ण राहिलंय ते. मॉडिफिकेशन इन द ग्रामर. व्याकरणात दुरुस्ती करावी लागणार आहे. मातृभाषा कोणाला म्हणतात? आईच्या मांडीवर बाळ आणि जेव्हा अंगाई गीत गाता गाता शिकतं त्याला म्हणतात मातृभाषा. आपली मातृभाषा कोणती आहे? आई राणी. बरोबर बोलणार तुम्ही. आपली मातृभाषा आई राणी आणि आमची मातृभाषा आहे खरं कुडी गेलता वे तावडी. अरे काही समजत नाही तर गुच्चूप राय बे. आमची तिकडचे तावडी. आणि काय राजा आणि काय म्हणतो रे तू रे वराडात. लक्षात आलं का तुमच्यात? अशी प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळी आहे. मातृभाषा वेगवेगळी आहे पण समस्त राज्याची भाषा मराठी आहे, ते राज्यभाषा आहे. म्हणून शिक्षण मंत्र्याकडे आम्ही निवेदन करणार, नाही तर आमचा शिक्षण मंत्री बनवणार आणि मराठी व्याकरणात मॉडिफिकेशन दुरुस्ती करून राज्यभाषा आणि मराठी भाषेच्यात आपली मातृभाषेच्यात काय फरक आहे, अंतर आहे ते दाखवणार. चला, मातृभाषा, राज्यभाषा, राष्ट्रभाषा, जागतिक भाषा. भाषा आपल्या मनातले विचार दुसऱ्याला समजावून सांगण्याचं माध्यम आहे. माध्यम आहे ते, माध्यम. एखाद्याला जर तुम्हाला तत्ववेत्ता बनवायचं असेल आणि त्याला जर मराठी समजत नसेल, त्याला जर कानडी किंवा इंग्रजी येत असेल, तर आपलं तत्वज्ञान त्याचा जर उद्धार करत असेल तर त्याला त्याच्या भाषेत समजावं लागेल. यालाच म्हणतात युक्ती. लक्षात आलं का आपल्या? म्हणून मराठी भाषेचा अत्यादर करावा पण दुसऱ्या भाषांचा अनादर करू नये. माझ्या नारदाच्या गादीची नम्र विनंती. विठ्ठल तुलसीदासजी महाराजांचा एक दोहा सांगताना पुढे चलतो. तुलसीदासजी महाराज बोलतात, मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, अनुभव यह करते रहो, तज ममता अभिमान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. बरोबर सम टाकले त्याबद्दल धन्यवाद. मैं हूँ श्री भगवान का मेरे श्री भगवान, मैं भगवान का हूँ मेरे केवल भगवान हैं. ही भक्ती आहे. अनुभव यह करते रहो, याचा अनुभव घ्यावा. बोलावे नुसते असं नाही, सांगावे ऐकावे नाही, याचा अनुभव घ्यावा. देव माझा आहे, मी देवाचा आहे. आता बघा याच्यामध्ये घर माझं वाटतं, शेती माझी वाटते, हे मढ माझं वाटतं. मढ सगळ्यात जास्त हे आपल्याला आपलं वाटतंय. याच्यात आपण फार मोठे म्हणजे चिपकलेलं एक प्रकारे. याच्यातून विचाराने बाहेर निघावे. हे माझं स्वरूप नाही, मी परमेश्वराचा अंश आहे. मम इमांश जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षते. आपण देवाचे अंश आहोत आणि त्यामुळे आपण कोणाचे आहोत? देवाचे. परत थोडंसं निवेदन करतो लगेच आवडतो पुढचं. बघा, देह आणि आत्मा दोन झाले. तर देह, गीतेमध्ये शब्द आहे देही. देही नित्यम वध्योयम, देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वम शोचितो मरसी. आत्मा हा शब्द गीतेमध्ये कमी आलेला आहे. देही आणि शरीरी हे शब्द आलेले आहेत. देह आणि देही. तर देह हा जगाचा अंश आहे. देह कोणाचा अंश आहे? जगाचा. समष्टी जगाचा देह वेष्टी अंश आहे. लक्षात आलं? आणि जीव म्हणजे आपण स्वयं हे परमात्म्याचे अंश आहोत. आपण परमात्म्याचे अंश असताना आपण स्वतःला देहाचे समजतो, हे अज्ञान आहे. उरला रे विठ्ठल, उरला रे विठ्ठल, उरला रे विठ्ठल, देह नाही मी हे सारे, उरला रे विठ्ठल, उरला रे
हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. तेव्हा परमात्मा शिल्लक राहील आणि ती खरी भक्ती घडेल आणि त्या भक्तीच्या मापाने परमेश्वराचं मोजमाप करता येईल. भक्तीच्या मीटरने. जसं दूध मोजण्यासाठी लिटर. एक आजी गेल्या दुधावाल्याकडे, भाऊ दूध काय मीटर आहे रे. मी तिथे ऐकत होतो, माझा हसत होतो. मग मी त्याच्यात जोडलो, दूध काय मीटर आहे रे, शेंगदाणे काय लिटर आहे रे. प्रत्येकाचं मोजमाप करण्याचं आणि ते परिमाण ठरलेलं आहे. तसं देवाला मोजायचं परिमाण आहे भक्ती. इतराने तत्वता न मोजवे. इतर कोण कोण हो, योग याग वगैरे ज्ञान तिसऱ्या चरणात. योग याग तपे देहाची योगे. 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 पुढे 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 या. लागे न सापडसे. ज्ञानाची लागे न सापडसे. भक्तीची आवापे मोजितो आनंद. मोजितो आनंद. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा टाळी 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 टाळी. टाळी 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 बजाव टाळी बजाव. विठोबा 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 पुष्पवृष्टी पण झाली आणि ती देवांच्या राजा नरेंद्राने केली. आणि त्याला निर्विघ्न गणेशाचे आशीर्वाद लाभले आणि ते पुष्प कैलास पर्वतावरून आले. क्या बात है. कैलासीचा देव बोळा चक्रवर्ती
मनापासून त्यांची भक्ती, श्री गुरु चरणारविंदी सत्यनिष्ठा आणि भगवंताच्या चरणारविंदी सत्य भक्ती, देवाबद्दल भक्ती आणि गुरूंबद्दल निष्ठा. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा. श्री गुरु कृष्णाजी माऊली महाराज यांच्या चरणारविंदी सत्य निष्ठा विश्वास, आणि विश्वासो फलदायक, परमार्थामध्ये विश्वास हा फल देणारा. कर्ज काढून आणि हा कार्यक्रम 23 वर्षापूर्वी आपण प्रारंभ केला. त्यांचे हृदयातले शब्द ऐकत होतो तेव्हा माझं हृदय भरून येत होतं. कर्ज काढून कोणी परमार्थ करत नाही, उलट फालका मारून परमार्थ करतात. बरेच जण हिशोब देत नाही, मोठे मोठे कार्यक्रम करतात, परंतु सर्वांना सामुदायिक हिशोब देत नाही, फालका मारतात. प्रामाणिकपणा ठेवावा परमार्थात. अरे धन आज आहे उद्या नाही. माणसानं चांगलं कार्य करत राहावं, केव्हा काय होईल सांगता येत नाही. लक्षात आलं असेल तुमच्या 2-3 दिवसापूर्वीची घटना. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्ष बाजूला ठेवा, मोहब्बत बाजूला ठेवा, मजहब बाजूला ठेवा, महाराष्ट्राचा एक चांगला व्यक्ती गेला, ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. माझा मराठी माणूस गेला, याचं मला खेद आहे, याचं मला दुःख आहे. मनापासून राजकारण सेकंड पार्ट आहे. धर्म महत्त्वाचा आहे, राज्य महत्त्वाचं आहे. माझ्या हिंदू धर्माचा एक चांगला नेता गेला, माझ्या हिंदू धर्माला फार मोठी क्षती झाली, माझ्या हिंदू धर्माला फार मोठी हानी झाली. मी असं पाहिलं की त्यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर काही कागद बाहेर पडलेले आहेत. त्या कागदांवर त्यांनी त्या दिवसाची तारीख टाकून सह्या केलेल्या आहेत. म्हणजे सकाळी विमानात बसून सुद्धा काही कागद दप्तरच त्यांनी सोबत घेतले होते की मला वेळ मिळणार नाही भाषण देण्यामध्ये, तर विमानात सुद्धा आणि काहीसे शासकीय कामं असतात सह्या करण्याचे, ते कामंसुद्धा दादांनी त्यावेळेला केलेले आहेत. ते कागद त्यांची साक्ष आहे. म्हणजे नुसतंच राजकारण म्हणून राजकारण नव्हतं, तर हिंदू धर्म टिकून राहावा आणि गोरगरिबांची कामं होत राहावी, याच्यासाठी आमच्या आदरणीय वैकुंठवासी अजितदादा राजकारणात होते. पुन्हा ऐसे होणे नाही होणार असा नेता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनाही भेटीला जाण्याचा आम्ही मानस केला होता. आज जाऊ उद्या जाऊ, त्यामध्ये ते असेच निघून गेले. आणि 4 महिन्यापासून लहान बाबाजींनी आणि आम्ही विचार केला होता की आपण दादांच्या भेटीला जाऊ. सदिच्छा भेट फक्त, काहीच नाही. काम सांगायचं, कामं तर भरपूर असतात, परंतु नुसतं कामासाठीच जायचं असं नसतं. आणि आता आम्ही जाणारच होतो 4 तारखेला, म्हणजे आम्ही मुंबईलाच जाणार आहोत आता 2 दिवसांनी, की आपण 4 तारखेला जाऊ. 4, 5, 6, 3 दिवस माझी रिकामी आहेत. म्हटलं तिथे दादांना भेटूया. पण तेवढ्यामध्ये ती बातमी ऐकल्यानंतर मला फार मोठा शॉक बसला. दादांच्या जीवंगत आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून नारदाची गादी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आणि दादांच्या चिरशांतीसाठी प्रार्थना व्यक्त करत आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. योग याग तपे देहाची या लागे, देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडसी. इतर साधनं जे आहेत ते परमात्मा प्राप्ती करू शकत नाही. परमात्म्याला मोजायचं असेल म्हणजे प्राप्ती करायची असेल, आपलंसं करायचं असेल तर फक्त भक्ती. का मग योग याग तप आणि ज्ञान ही 4 साधनं 3ऱ्या चरणात आहे. योग याग, योग म्हणजे अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, तो योग. याग म्हणजे यज्ञ. यज्ञामध्ये 2 प्रकारात बसून केला जातो, त्याला हवन म्हणतात. उभं राहून आहुती टाकली जाते, त्याला यज्ञ म्हणतात. हवन म्हणजे होम, बसून आहुती टाकली जाते तर होम, आणि उभं राहून आहुती टाकली त्याला यज्ञ म्हणतात. असा याग. त्यानंतर तप, हे सगळे देहाचा अभिमान वाढवतात. ज्ञानसुद्धा, शब्दज्ञानसुद्धा देहाचा अभिमान वाढवतं. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगेच सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. म्हणून फक्त भगवान विश्वकर्मांचं दर्शन व्हावं
आणि त्यांची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल, आपण त्यांचे होऊन राहणे आणि त्यांनाच आपले मानणे हा एकच भक्ती पर्याय आहे, दुसरा कोणताच पर्याय नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. शिल्पकृतीचं जेवढं ज्ञान, मंदिरावरती जे कोरीव काम केलं जातं, बांधकामामध्ये सिमेंट कॉन्क्रीटमध्ये जे कोरीव काम केलं जातं, छिन्नी, हातोडा, करवत, त्याच्यानंतर छोटी हातोडी, हे जे आहे ना, हे सगळे भगवान विश्वकर्मांकडनंच आलेले आहेत. त्यानंतर मोठा घण, ऐरण, हे जे सगळे साधनं आहेत भगवान विश्वकर्मांनी, आणि जगाला आणि सौलभ्य निर्माण हो, जगामध्ये सुख आणि बाह्य दृष्टीने जगात सुविधा असाव्यात आणि या आध्यात्मिक दृष्टीने ते खरे सुखी व्हावेत यासाठी, आणि ही सगळी साधन सामुग्री भगवान विश्वकर्मांनी पुढच्या इंजिनियरांना प्रदान केली. सर्वात आधीचे हार्डवेअर इंजिनियर म्हणजे माझे विश्वकर्मा भगवान आहेत. आणि भगवान विश्वकर्मांची आज जयंती, आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण माऊली परिवार या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झाला. आपण सर्वांना नारदाची गादी साष्टांग प्रणिपात करत आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या अभंगावर 3 चरणांवर मी निरूपण केलं. 4थ्या चरणामध्ये आम्ही भोळी भाडी सेवा करतो. हे केशवा, तुम्ही आमची भोळी भाडी सेवा घ्या. भक्तीमध्ये भोळेपणा असावा, कपट नसावं, चालाकी नसावी. कपट आणि चालाकी रहित आमच्या कैलास भाऊंसारखी आणि आमच्या गणूदादांसारखी भोळी भक्ती असेल तर आजही परमेश्वर कृपा करायला तयार आहे. आणि म्हणून आपल्या निष्काम भोळ्या भक्तीला, निष्काम भक्तिभावाला मी वंदन करतो. आणि माझी झालेली ही वाङ्मयीन सेवा भगवान विश्वकर्मांच्या चरणारविंदी, सद्गुरू जोग महाराजांच्या, माझे श्रीगुरू मोठे बाबाजींच्या, श्रीगुरू नथुसिक बाबाजींच्या, श्रीगुरू कृष्णाजी माऊली महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करतो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करावी, एकादशीचं व्रत करावं, सर्वांचं भलं होईल असे विचार ठेवावे, सर्वांचं भलं होईल अशी कृती करावी. सर्वांचं भलं नाही करता आलं तरी चालेल, पण जीवनामध्ये मी मरेपर्यंत कोणाचं वाईट करणार नाही एवढा जरी निर्णय घेतला तरी भगवान विश्वकर्मांची कृपा होईल, आम्हाला आत्मविश्वास आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनोतसे. पुनश्च एकदा सर्व साधू संत महंत, सर्व गुणीजंत कलावंतांना, कार्यक्रमाचे आयोजक आमचे आदरणीय कैलास भाऊ कुवर, त्याचप्रमाणे आमचे गणूदादा कुवर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, दोघं मृदंगाचार्य, तिघं चौघं गायनाचार्य, 3 ऑपरेटर, साऊंड सिस्टीमचे 2 ऑपरेटर, कॅमेरामॅन आणि 3 चौकदार, माता भगिनी, बालगोपाळ, सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो. आणि अशीच भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडावी, सद्गुरूंबद्दलची आपल्या जीवनात निष्ठा असावी अशी सद्भावना व्यक्त करत गळ्यामध्ये पुन्हा तुळशीची माळा धारण करून घ्या. काही राहिले असतील भुले भटके तर त्यांनी आता तरी वारकरी संप्रदायामध्ये येऊन दुसऱ्या कोणत्याही धर्मात न जाता, या ठिकाणी आमचे धर्माचार्य प्रमुख योगीजी महाराज आहेत, त्यांच्या मुखारविंदातून आपण अनेक वेळेला ऐकलं, तरी न्यूनतेपुरते अधिकते करून घ्यावे तुम्ही म्हणून हे उपदेश तुमचे बळबळ तुमच्या कृपेचे पोचणे. जन्मोजन्मी तुका म्हणे, पुढच्या सूचना होईपर्यंत जागेवर बसून राहणे, कोणीही जागा न सोडणे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे भक्तीची आमापे मोदितो अनंता, भक्तीची आमापे मोदितो अनंता. घ्यावी केशवा करीतो ऐसी, घ्यावी केशवा करीतो भक्तीची आमापे
इतराने इतराने तत्वता वा वा इतराने इतराने तत्वता वाह क्या बात इतरा